Hello students, welcome to all of you. I am Miss Seema लांडगे. आपलं जे काही प्रीवियस लेक्चर झालेलं आहे, मग प्रीवियस लेक्चरमध्ये इन युअर प्रीवियस लेक्चर यू हॅव स्टडीड पॉईंट सॅनिटेशन. कार्यपरिस्थितीशी संबंधित असणारे घटक आपण बघत आहोत. त्यामध्ये पहिला घटक आपण पाहिला लाईटनिंग, प्रकाश. सेकंड फॅक्टर आपण पाहिला तो म्हणजे व्हेंटिलेशन. तिसरा आपण फॅक्टर बघत आहोत तो म्हणजे सॅनिटेशन म्हणजेच आरोग्य रक्षण. आरोग्य रक्षणामध्ये आपण प्रीवियस लेक्चरला एलिमेंट्स ऑफ इंडस्ट्रियल सिच्युएशन हा टायटल हा पॉईंट सुरू केलेला आहे आणि या पॉईंटमध्ये आपला पहिला पॉईंट झालेला आहे सप्लाय ऑफ पोटेबल वॉटर, पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणे. हा पॉईंट आपला इथं कव्हर झालेला आहे. आणि आजचं जे लेक्चर आपलं असणार आहे त्या आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉईंट स्टार्ट करणार आहोत तो म्हणजे दुसरा. त्याचं टायटल असेल वेस्ट डिस्पोजल. वेस्ट डिस्पोजल कचऱ्याची विल्हेवाट. मग कचऱ्याच्या विल्हेवाटमध्ये आपल्याला काय सांगितलं गेलं आहे तर कचऱ्याच्या विल्हेवाटमध्ये आपल्याला वेगवेगळे पॉईंट्स दिलेले आहेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये चेकआउट करणार आहोत. ओके, प्रीवियस लेक्चरमध्ये आपण पाहिलं सप्लाय ऑफ पोटेबल वॉटर, त्याच पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे वेस्ट ऑफ डिस्पोजल. मग काय सांगितलं गेलं आहे उद्योगामध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलं की बिझनेसशी रिलेटेड आहे. बिझनेसचं, फॅक्टरीचं, कारखान्याचं सॅनिटेशन, आरोग्य रक्षण कशा पद्धतीनं महत्त्वाचं आहे. जर तुमचे एम्प्लॉईज जे आहेत एम्प्लॉईज जर हेल्दी असतील तर तुमचा बिझनेस हेल्दी आहे. एम्प्लॉईज जर तुमचे अनहेल्दी असतील तर तुमचा बिझनेस अनहेल्दी आहे. उद्योग संस्था जी असणार आहे त्या उद्योग संस्थेमध्ये वेगवेगळ्या टाईप्सच्या प्रोसेस ह्या केल्या जात असतात, इंडस्ट्रियल प्रोसेस केल्या जात असतात. मग त्यामध्ये रॉ मटेरियलवरती प्रोसेस करून फिनिश्ड प्रोडक्ट्स तयार करणं असेल, कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करणं असेल आणि ते करत असताना विविध प्रकारचा घन असेल, द्रव कचरा असेल तिथं काय होत असतो निर्माण होत असतो. उदाहरणार्थ साखर कारखान्यातून बाहेर पडणारे मळे मिश्रित पाणी असेल. बघा, ऊसावरती प्रक्रिया करून साखर तयार करत असताना विषारी पाणी तिथं तयार होतं आणि रासायनिक असेल किंवा कातडी उद्योगामधून बाहेर पडणारं दूषित पाणी असेल, यासारखे वेगवेगळे तुम्हाला उदाहरणं इथं सांगता येतात. ओके, म्हणजेच काय सांगितलं गेलं आहे तर कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करत असताना वेगवेगळा कचरा निर्माण होत असतो. उत्पादन प्रक्रियेतून बाहेर पडणारा जो कचरा आहे, उत्पादन प्रक्रिया करत असताना किंवा केली गेल्यानंतर जो काही कचरा तयार होतो आणि जो काही कचरा त्या प्रक्रियेतून बाहेर पडतो किंवा दूषित पाणी असेल ते मानवी शरीराला कसं असतं अपायकारक असतं, हानिकारक असतं. आणि अशा कचऱ्याच्या सानिध्यामध्ये कामगारांना जर कार्य करावं लागत असेल तर नक्कीच काय होणार आहे, कामगारांचं आरोग्य जे असणार आहे ते तिथं खराब होणार आहे. कामगारांची हेल्थ तिथं खराब होणार आहे. कामगार तिथं अनहेल्दी असणार आहेत. ओके, आणि त्यामुळे तुमचा बिझनेससुद्धा तिथं कसा अनहेल्दी असणार आहे. त्याचबरोबर जे काही प्रोडक्शन प्रोसेस करत असताना जी काही कचरा वगैरे बाहेर येणार आहे तो कचरा कसा असणार आहे, हानिकारक असणार आहे आरोग्यासाठी. कोणाच्या तर एम्प्लॉईंच्या. ओके, त्याचबरोबर ती अशा कचऱ्याच्या सानिध्यात जर काम करावं लागत असेल तर कामगारांना काय होऊ शकतं, वेगवेगळे आजार होऊ शकतात, रोग होऊ शकतात आणि ते आजारी पडू शकतात. मग कोणकोणते आजार यांना कर्मचाऱ्यांना होऊ शकतात, मग त्यामध्ये कुठले कुठले आजार येऊ शकतात. त्यामध्ये त्यांना श्वसनाचा आजार होऊ शकतो, त्यानंतर स्किनचे आजार त्यांना होऊ शकतात, त्वचा रोग त्यांना होऊ शकतो. त्यानंतर खराब पाणी वगैरे पिल्याने काय होऊ शकतं तर त्यांना कावीळ होऊ शकते. या पद्धतीचे वेगवेगळे आजार त्यांना तिथं होऊ शकतात. जर व्यवस्थापनाने अशा कचऱ्याची व्यवस्थित आणि काळजीपूर्वक जर पूर्णतः विल्हेवाट लावली, बघा जे काय प्रोडक्शन प्रोसेस करून कचरा निर्माण होणार आहे त्या कचऱ्याची जर पूर्ण विल्हेवाट लावली गेली व्यवस्थित आणि काळजीपूर्वक जर विल्हेवाट लावली गेली तर काय होऊ शकतं, नक्कीच कर्मचारी व्यवस्थित राहणार आहेत, कर्मचारी आनंदित राहणार आहेत. त्याचमुळं कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास काय होऊ शकतं, प्रदूषण होऊ शकतं मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामध्ये जलप्रदूषण असेल, हवा प्रदूषण असेल, जमिनीचं प्रदूषण असेल, वेगवेगळं प्रदूषण काय होऊ शकतं. कामाच्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा कचरा असेल किंवा घाण असेल तर काय होऊ शकतं, कार्य वातावरण स्वच्छ राहणार आहे का, सुरक्षित राहणार आहे का, आनंदी राहणार आहे का,
उत्साही राहणार आहे का, आरोग्यवर्धक राहणार आहे का, तर नाही. कारण कामाच्या ठिकाणीच जर खराब वातावरण असेल तर कामगार सुरक्षित राहणार नाहीत, आनंदी राहणार नाहीत, उत्साही राहणार नाहीत किंवा तिथलं कार्य वातावरण जे असणार आहे ते सुद्धा चांगलं राहणार नाही. यामुळं काय होऊ शकतं, कामगार जे काही कार्य करतात त्यांना त्यांच्या कामामध्ये समाधान लाभत नाही. त्याचबरोबर ते शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य तर लाभतच नाही आणि त्यांच्या एकाग्रतेमध्ये, कार्यक्षमतेमध्ये वाढ होत नाही. ओके. मग फॅक्टरी ॲक्ट मी तुम्हाला सांगितलं प्रिव्हियस लेक्चरमध्ये की 1948चा आपला फॅक्टरी ॲक्ट आहे. 1948चा आपला कारखाना कायदा आहे आणि 1948च्या कारखाना कायद्यानुसार 1948च्या कारखाना कायद्यानुसार काय सांगितलं गेलं आहे, कलम 12मध्ये कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत वेगवेगळ्या तरतुदी तिथं लिहिलेल्या आहेत, नमूद केलेल्या आहेत. व्यवस्थापन जे असणार आहे, व्यवस्थापनाने उद्योगामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व प्रकारच्या कचऱ्याची योग्य पद्धतीनं आणि त्वरित विल्हेवाट लावणं काय असतं इथं गरजेचं असतं. मग औद्योगिक कचरा जो असेल, इंडस्ट्रीयल कचरा जो असेल तो कोणकोणत्या पद्धतीचा असू शकतो. मग त्यामध्ये तुम्हाला घनकचरा असेल, द्रव कचरा असेल. मग घनकचऱ्यामध्ये आरोग्यपूर्ण जमीन भरण असेल, जाळणे असेल, यांत्रिक पद्धतीने खत निर्मिती असेल, पुनर्प्रक्रिया असेल, सॉलिड वेस्ट, सॅनिटरी लँडफिल, त्यानंतर मॅकॅनिकल कंपोस्टिंग, रिसायकलिंग अँड इन्सिनरेशन. ओके. मग घनकचऱ्यामध्ये काय सांगितलं गेलं, तर घनकचऱ्यामध्ये मुख्यतः नासलेलं अन्न असेल, मग त्यामध्ये भाजीपाला येऊ शकतो, कागदांची रद्दी येऊ शकते, वस्तू बांधणीचे साहित्य येऊ शकतं, चुकीच्या प्रक्रिया झालेला माल येऊ शकतो. सो या पद्धतीचा कचरा इथे येऊ शकतो. घनकचऱ्यामध्ये नासलेलं अन्न असेल, भाजीपाला असेल, कागदांची रद्दी असेल, वस्तू बांधणीचे साहित्य असेल, चुकीच्या प्रक्रिया झालेला जो माल असेल त्या मालाचा समावेश इथं होतो. घनकचरा कारखान्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेला आपल्याला दिसून येतो. घनकचरा हा कारखान्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कसाही पडलेला आपल्याला तिथं दिसून येतो आणि तो प्रथम एकत्र करून त्याची योग्य ठिकाणी योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावली पाहिजे. त्याचबरोबर ती घनकचरा जो असणार आहे त्या कचऱ्याच्या ज्या काही समस्या असणार आहेत त्या समस्या कुठल्या आहेत, 2 आहेत आणि 2 अवस्थेत त्या समस्या काय केल्या जातात, सोडवल्या जातात. मग त्यामध्ये काय येऊ शकतं, एकतर पहिली कचऱ्याची विल्हेवाट आणि त्यानंतर कचरा संकलन, कचरा साठवणे व तो योग्य ठिकाणी वाहतूक करणे. त्यानंतर जे काही मॅनेजमेंट असणार आहे त्या व्यवस्थापनाने, मॅनेजमेंटने घनकचरा जो असणार आहे त्याची जी विल्हेवाट लावायची आहे त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे आणि ते प्लॅनिंग काळजीपूर्वक होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ते प्लॅनिंग हे काटेकोरपणे झालं पाहिजे. त्याचबरोबर जे काही घनकचऱ्याची विल्हेवाट लावायची आहे ती विल्हेवाट लावत असताना शासकीय नियम असणार आहेत. कुठेही जाऊन जो कचरा टाकला जाऊ शकणार नाही. सो त्यासाठी काही शासकीय नियम असणार आहेत, कायदेशीर तरतुदी असणार आहेत, त्याचं काटेकोरपणे आपल्याला तिथं पालन करणं गरजेचं आहे. तसेच सार्वजनिक आरोग्याला हिताला बाधा पोहोचणार नाही. बघा, घनकचरा असणार आहे कारखान्यामधला, फॅक्टरीमधला, त्यामुळं जे काही लोक बाहेरचे असणार आहेत त्या लोकांच्या आरोग्यासाठी ते हानिकारक असणार आहे. सो त्यांच्या कुठल्याही आरोग्याला हानी पोहोचणार नाही, त्यांच्या हिताला बाधा होणार नाही या पद्धतीची काळजी तिथं घ्यावी लागणार आहे कचऱ्याची विल्हेवाट लावत असताना. कचऱ्याची विल्हेवाट ही काही प्रमुख पद्धतीनं लावता येते. आता कोणकोणत्या पद्धती आहेत त्या पद्धतीनं आपण कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतो. त्यामध्ये आरोग्यपूर्ण जमीन भरण असेल, सॅनिटरी लँडफिल असेल, त्यामध्ये कचऱ्याची विल्हेवाट ही एक साधी सोपी कमी खर्चिक असणारी, साधी सोपी कमी खर्चिक सुरक्षित प्रदूषण टाळणारी पद्धती आहे. कचरा विल्हेवाटीची बघा, आरोग्यपूर्ण जमीन भरण काय आहे, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची अतिशय साधी सोपी आणि कमी खर्चिक आणि सुरक्षित असणारी प्रदूषण टाळणारी ही पद्धत आहे. या पद्धतीमध्ये पहिल्यांदा काय केलं जातं तर
नैसर्गिक खड्डा असलेली जागा कचरा पुरण्यासाठी इथं शोधली जाते किंवा कृत्रिम खड्डा तिथे तयार केला जातो. आणि प्रथम जास्त दूषित कचरा आणि नंतर कमी अपायकारक कचरा खड्ड्यात टाकला जातो व शेवटी खड्ड्यावरती काय केली जाते, माती पसरली जाते. बघा, आरोग्यपूर्ण जमीन भरण कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं हे अतिशय साधं, सोपं, सुरक्षित असणारं, प्रदूषण न करणारं साधन आहे किंवा पद्धती आहे. यामध्ये काय केलं जातं, तर यामध्ये सर्वात अगोदर ती नैसर्गिक खड्डा असलेली जागा शोधली जाते कचरा पुरण्यासाठी, किंवा अशी जागा जर शोधली नाही किंवा मिळाली नाही तर काय केली जाते, ती कृत्रिम खड्डा तिथं तयार केला जातो. आणि त्याच्यामध्ये प्रथमतः जास्त दूषित असणारा कचरा आणि नंतर कमी अपायकारक असणारा कचरा त्या खड्ड्यात टाकला जातो आणि वरून काय केलं जातं, शेवटी माती पसरली जाते. ही एक पद्धत झाली. त्यानंतर झालं इन्सिरेशन, जाळणे. मग यामध्ये काय सांगितलं, तर या पद्धतीमध्ये घनकचरा हा जाळला जातो व त्याची राख तयार केली जाते. या पद्धतीमध्ये काय केलं जातं, घनकचरा हा जाळला जातो, त्याची मोठ्या प्रमाणामध्ये राख तयार होते आणि ज्वलन प्रक्रियेमुळे घनकचऱ्याच्या प्रमाणामध्ये मोठी घट आपल्याला झालेली दिसून येते. आणि मोठी घट होते तो मूळ वजनाचा फक्त 5% ते 25% राखेच्या स्वरूपामध्ये आपल्याला शिल्लक राहिलेला दिसून येतो. शास्त्रीय पद्धतीने घनकचरा जाळल्यास घनकचऱ्यामुळे उद्भवू शकणारे आरोग्यविषयक धोके कमी होतात. कचरा जाळण्यासाठी साधी किंवा विद्युत भट्टी सुद्धा उभारली जाते. हा झाला दुसरा पद्धती, ही झाली दुसरी पद्धत, हा झाला दुसरा पॉईंट आपला घनकचऱ्यामधील. त्यानंतर तिसरा पॉईंट, कुठल्या पद्धतीने आपण आणखीन कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतो. मग त्यामध्ये काय येऊ शकतं, यांत्रिक पद्धतीने खत निर्मिती करणे असेल. मग कुठली यांत्रिक पद्धती आपण वापरू शकतो की ज्याने आपण खत निर्मिती करू शकतो, त्यामध्ये मेकॅनिकल कंपोस्टिंग असेल. मग त्यामध्ये काय येतं, तर घनकचऱ्यावरती योग्य त्या प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाते. बघा, काही प्रकारचा घनकचरा असा असतो की त्याच्यावरती आपण वेगवेगळ्या प्रोसेस करून त्याच्यानुसार त्याच्याद्वारे आपण काय करू शकतो, खत निर्मिती करू शकतो आणि ते खत आपण यूज करू शकतो. सेंद्रियकरण 2 पद्धतीनं केलं जातं. बघा, सेंद्रियकरण जे आहे ते 2 पद्धतीनं केलं जातं आणि मानव पद्धतीनं खत निर्मिती, मानवी पद्धतीने जर आपल्याला खत निर्मिती करायची असेल तर आपल्याला किती वेळ लागू शकतो, तर 1 महिना लागू शकतो. तर यांत्रिक पद्धतीने आपल्याला खत निर्मिती करायची असेल तर आपल्याला किती वेळ लागू शकतो, 3 ते 6 दिवसामध्ये आपण काय करू शकतो, ती खत निर्मिती तयार करू शकतो. सो ही झाली आपली तिसरी पद्धत, खत निर्मिती तयार करणे. ओके, त्यानंतरची चौथी पद्धत आपली आहे पुनर्प्रक्रिया, रिसायकलिंग. यामध्ये काय केलं जातं, घनकचऱ्यामध्ये ज्या घटकांना आर्थिक मूल्य आहे असे घटक बाजूला काढले जातात आणि पुन्हा त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते. आणि प्रक्रिया करून जो काही शिल्लक राहिलेला माल असेल तो माल उत्पादन प्रक्रियेत कच्चा माल म्हणून वापरला जातो. म्हणजेच काय, तर पुनर्प्रक्रिया केली जाते. जे काही घनकचऱ्यातील असे घटक आहेत की ते आर्थिक मूल्य त्याचं जास्त असेल ते घटक बाजूला काढले जातात आणि पुन्हा त्याच्यावरती योग्य त्या प्रक्रिया करून जो काही माल निर्माण झालेला असेल तो रॉ मटेरियल म्हणून वापरला जातो, यूज केला जातो. त्यानंतरचा पॉईंट आहे आपला द्रव कचरा. आपण कचऱ्याच्या विल्हेवाटमध्ये पहिला घनकचरा, त्यानंतर द्रव कचरा, लिक्विड वेस्ट. मग लिक्विड वेस्टमध्ये काय काय येऊ शकतं, तर लिक्विड वेस्टमध्ये उद्योग संस्थेतील उत्पादन प्रक्रिया असेल, क्रिया असेल, ज्याप्रमाणे घनकचरा बाहेर पडतो त्याप्रमाणे द्रव कचरा सुद्धा काय होत असतो, बाहेर पडत असतो. बघा, फॅक्टरीमधून ज्या पद्धतीने घनकचरा बाहेर पडतो त्या पद्धतीने द्रव कचरा सुद्धा बाहेर पडत असतो. मग त्यामध्ये
घनकचऱ्याच्या तुलनेमध्ये द्रव कचरा मानवी आरोग्यास जास्त अपायकारक असतो. ओके, घनकचऱ्याच्या तुलनेमध्ये द्रव कचरा हा मानवी आरोग्यास जास्त अपायकारक असतो. यामुळे द्रव कचऱ्याची विल्हेवाट अतिशय काळजीपूर्वक लावावी लागते. जो काही द्रव कचरा असेल त्या द्रव कचऱ्याची विल्हेवाट जी आहे ती कशी अतिशय काळजीपूर्वक लावावी लागत असते. द्रव कचऱ्यामुळे काय होऊ शकतं तर द्रव कचऱ्यामुळे जमिनीचे पाणी जे असणार आहे ते पाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषित होतं. त्याचबरोबर यासाठी व्यवस्थापनाने द्रव कचरा जो असणार आहे तो योग्य रासायनिक प्रक्रिया करून त्यामधील विषद्रव्ये जे असणार आहेत किंवा विषद्रव्ये असणारे जे घटक त्यामध्ये असणार आहेत ते नष्ट केले पाहिजेत. ते नष्ट केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. जर त्यातील घटक नष्ट केले नाहीत तर काय होणार आहे, पाण्याचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होणार आहे. द्रव कचरा बऱ्याच वेळा शेतीसाठी वापरला जातो. द्रव कचरा हा बऱ्याच वेळा शेतीसाठी वापरला जातो किंवा नदी, तलाव, समुद्रात सोडला जातो. द्रव कचरा हा अतिशय घातक असतो, विषारी असतो, तर सार्वजनिक गटारांमध्ये सुद्धा तो काही वेळेला सोडला जातो. रासायनिक उद्योगांनी द्रव कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावली पाहिजे. अन्यथा काय होऊ शकतं तर सार्वजनिक हित जे असणार आहे त्या हिताला धोका हा मोठ्या प्रमाणामध्ये असतो. कारण घनकचऱ्याच्या कंपॅरिझनमध्ये द्रव कचरा हा मानवी आरोग्याला हानिकारक असतो, अपायकारक असतो. त्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे वायुरूप कचरा, गॅसेस वेस्ट. मग ह्यामध्ये काय सांगितलं झालंय तर औद्योगिक क्रियांमधून, औद्योगिक ज्या काही क्रिया होतात, प्रोसेस होतात त्यामधून वायुरूप कचरा काय होतो सतत बाहेर पडत असतो. मग वायुरूप कचऱ्यामध्ये कोणकोणता कचरा येऊ शकतो किंवा कोणकोणत्या पद्धतीचा कचरा वायुरूप कचऱ्यामध्ये येऊ शकतो. मग त्यामध्ये धूर असेल, राख असेल, काजळी असेल, या पद्धतीचा कचरा येऊ शकतो. आणि या कचऱ्यामुळं काय होऊ शकतं तर या कचऱ्यामुळं काय होऊ शकतं, श्वसनाचे आजार निर्माण होऊ शकतात, दम्याचे आजार होण्याची शक्यता तिथं मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे. यासाठी वायुरूप कचऱ्याची विल्हेवाट लावण्यापूर्वी बघा, वायुरूप कचऱ्याची विल्हेवाट ही लावण्यापूर्वी त्यावरती योग्य त्या प्रोसेस केल्या पाहिजेत आणि योग्य ती प्रोसेस करून त्यामध्ये विषारी प्रदूषके जी असणार आहेत ती त्यामधून काय केली पाहिजेत, दूर केली पाहिजेत, कमी केली पाहिजेत, नष्ट केली पाहिजेत. आणि नंतरच वायुरूप कचरा हा उंच धुराड्यामधून काय केला पाहिजे, बाहेर सोडला पाहिजे. ओके, त्यानंतरचा कचऱ्याचा टाईप आहे तो म्हणजे अणुकिरणोत्सारी कचरा, रॅडिशन वेस्टेज. यामध्ये काय सांगितलं जातं आहे तर परंपरागत ऊर्जा साधने जी आहेत, वाढती ऊर्जा साधने जी असतील ती गरज भागवण्यासाठी कशी असतात, असमर्थ असतात. आणि आधुनिक युगामध्ये अणुऊर्जेचा मोठ्या प्रमाणामध्ये अवलंब केला जातो, वापर केला जातो. अणुभट्टी उभारत असताना, अणुभट्टी तयार करत असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात आणि ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात त्याबरोबर अणुकचऱ्याची जी विल्हेवाट असते ती लावत असताना आपल्याला काय करावं लागत असतं, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये काळजीही घ्यावी लागत असते. आणि त्याचबरोबर ती काय होऊ शकतं जर तिथं आपण काळजी घेतली नाही, जर अशी तरी चूक आपल्याकडून झाली तर होऊ काय शकतं तर किरणोत्सर्जन होऊन गंभीर धोके तिथं उद्भवू शकतात, मोठ्या प्रमाणामध्ये धोके तिथं निर्माण होऊ शकतात. आणि अणुकिरणोत्सर्जनामुळे मानवी घटकाला कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात. आणि यासाठी काय होऊ शकतं तर अणुभट्टीतील कचऱ्याची जी विल्हेवाट लावायची ती काळजीपूर्वक लावणं गरजेचं आहे. शास्त्रीय पद्धतीनं काय सांगितलं गेलं आहे, 100% विल्हेवाट लावली पाहिजे. काळजीपूर्वक नाही तर 100% त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे. त्याच वेळेला काय होणार आहे, मानवी जीवनासाठी तो धोका कमी होणार आहे. ओके, हा झाला आपला दुसरा पॉईंट, तो म्हणजे वेस्ट डिस्पोजल.
सो नेक्स्ट आपलं जे काही लेक्चर असणार आहे त्या लेक्चरमध्ये आपण आपला तिसरा पॉईंट जो असणार आहे प्रोव्हिजन ऑफ पर्सनल सर्व्हिसेस म्हणजेच व्यक्तिगत सुविधांची तरतूद, हा पॉईंट आपण सेकंड लेक्चरला बघूया. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणे. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये कचऱ्याची विल्हेवाट आणि नेक्स्ट लेक्चर जे असणार आहे त्यामध्ये प्रोव्हिजन ऑफ पर्सनल सर्व्हिसेस, हा 3 नंबरचा पॉईंट. ओके, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. कंपल्सरी सर्वांनी लेक्चर ऐकत असताना कमेंट सेक्शनमध्ये काय करायचं आहे तर प्रेझेंटीसाठी तुमचं पूर्ण नाव मेन्शन करायचं आहे. जर तुम्हाला लेक्चरबद्दल काही क्वेश्चन क्वेरीज असतील, अडचणी असतील तर काय करायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये मला विचारायचं आहे. ओके, थँक्यू.